नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने आमच्या प्रत्येक एपिसोडसाठी आम्हाला भरभरून शुभेच्छा किंवा प्रतिक्रिया येत असतात आणि त्यामध्ये सगळेजण असंच म्हणत असतात की आम्हाला खूप वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मिळत असते, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आम्हाला भेटत असतात, त्यांचे विचार किंवा त्यांचं कार्य काय आहे तेही आम्हाला जवळून बघायला मिळतं आणि त्यामुळे आमच्यात कुठेतरी नक्कीच फरक होतोय, कुठेतरी सकारात्मकता आमच्या अंगी येते. मंडळी, रयतेचा दरबार ही जी आपली मालिका आहे ना, या मालिकेचा उद्देशच हा आहे की आपण सगळेजण जर का सकारात्मक झालो ना, तर आपला भवताल समृद्ध होईल, आपली कुटुंब सुखी होतील आणि त्यातूनच हे जे संचित आहे ना, ते पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगात येईल. आणि तसं बघितलं ना, तर या रयतेचा दरबारमुळे मी आणि कमलेश आम्ही सातत्याने भ्रमंती करत असतो आणि आमच्या ह्या भ्रमंतीमध्ये आम्हाला अनेक चांगली माणसं भेटतात. प्रसिद्ध ऋषितुल्य व्यक्तिमत्व असतातच, पण साधी सामान्य जी माणसं असतात ना, त्या सगळ्यांचे सुद्धा विचार जर का जाणून घेतले ना, तर ते सकारात्मकच असतात. म्हणजे 99% माणसं ही सगळी चांगली माणसं आहेत आणि ही सगळी माणसं जर का एकत्र आली ना, तर आपली ही दुनिया किंवा आपलं हे जग आहे ना, हे नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल. आपल्या सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे आणि त्यासाठी रयतेचा दरबार आपण नेहमीच बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल आणि त्यासाठी आपण जागतिक कीर्तीचं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे ना, त्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत, त्याचे विचार आपण जाणून घेणार आहोत. रयतेच्या दरबारसाठी हा अत्यंत भाग्याचा असाच क्षण आहे, कारण आपल्या या सकारात्मक व्यासपीठावरती प्रचंड ज्ञानी व्यक्तिमत्व आज सहभागी होणार आहे. मंडळी, चित्रीकरणासाठी जेव्हा मी त्यांच्या घरी गेलेलो होतो ना, तेव्हा ते सहज आम्हाला म्हणाले की तुमचा हा रयतेचा दरबार आहे ना, हा कार्यक्रम मी बरेचदा बघत असतो. मंडळी, खरंच खूप छान वाटलं. मी आणि कमलेश आमच्या दोघांसाठी हा भाग्याचा क्षण होता, कृतकृत्य आम्हाला वाटलं. जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुखपदी राहिलेले डॉक्टर अनिल काकोडकर. अणुशक्ती चे खूप म्हणजे त्याचे उपयोग वेगळे उपयोग आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे अगदी संरक्षण क्षेत्रात अणुबॉम्बपासून विजेची निर्मिती, त्याच्यानंतर स्वास्थ्यसेवा, कॅन्सर ट्रीटमेंट, त्याच्यानंतर आपण जो विचारला अन्न प्रक्रिया, त्याच्यानंतर शेतीसाठी नवीन नवीन वाणं निर्माण करणं की ज्यायोगे आपल्याला शेतीचं उत्पादन सतत वाढवता येईल. त्याच्यानंतर सांडपाण्याचं व्यवस्थापन, मग एन्व्हायरमेंटबद्दल. तर असे अनेक क्षेत्रात अणुशक्तीचे उपयोग आहेत. बहुउपयोगी असलेल्या ह्या अणुऊर्जेविषयी सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे. ही भीती घालवून अणुऊर्जेविषयी जागृती निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम डॉक्टर अनिल काकोडकर सध्या करत आहेत. दुसऱ्या बाजूला अर्थातच लोकांच्या मनात अणुशक्तीबद्दल एक प्रकारची भीती ही दडलेली असते आणि त्याचं कारण असं की म्हणजे सामान्य जनतेला अणुशक्तीची पहिली ओळख जी झाली ती विध्वंसक स्वरूपात झाली आणि त्यामुळे ती भीती आहे आणि अर्थात
त्याच्यावर जनजागृती होणं, पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम हे चालू आहे अव्यात आणि सगळ्या जगभर चालू आहे. अणुऊर्जा निर्मिती ही काळाची गरज आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपला भारत देश नेमका कुठे आहे तेही समजून घ्या. भारताची परिस्थिती मात्र आपण अजून विकसनशील देश आहोत. त्यामुळे ते जे त्या स्तराला पोचण्यासाठी किमान ऊर्जा जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा आज आपण जवळपास 1/4 ऊर्जा वापरतो आहे. म्हणजे जगाच्या ॲव्हरेजपेक्षा सुद्धा आपण कमी वापरतो आहे. पण विकसित देशांच्या तुलनेत मिनिमम जे त्याच्या 1/4 ऊर्जा म्हणजे आपल्याला ऊर्जेची उपलब्धी चौपट वाढवल्याशिवाय भारत काही विकसित देश होणं शक्य नाही. आणि आता म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून इतकी ऊर्जा आपण उपलब्ध करू शकू का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि मग त्याला दुसरा पर्याय कुठला, तर त्याला दुसरा पर्याय हा फक्त अणुशक्ती हा पर्याय आहे. मंडळी, ऊर्जा निर्मितीचे जे इतर स्रोत आहेत ना ते मर्यादित आहेत आणि या ऊर्जा स्रोतांच्या वापरामुळे हवामान बदल असेल, तापमान वाढ असेल, प्रदूषण असेल इत्यादी विपरीत परिणामही होत आहेत. आता समजा म्हटलं की नाही आपल्याला हे सगळं नको, आपल्याला कोळसा आहे, तेल आहे, आपण वापरूया, आपल्याकडे भरपूर कोळसा आहे. पण मग हे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे क्लायमेट इरॅटिक होते, तापमान वाढतं, समुद्राची पातळी वाढते, वादळं येऊ शकतात. तर आणि मग त्याच्याने जी मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे, म्हणजे इतर म्हणजे त्यात सगळ्याच गोष्टीचे शेतीवर परिणाम आहे इथं. पण त्याचे जे नुकसान आहे किंवा त्याची जी हानी आहे ती हानी या रेडिएशनच्या भीतीपेक्षा कितीतरी जास्त आहे. हो, कितीतरी जास्त आहे. त्यामुळे लोकांना जेव्हा हे कळेल तेव्हा ते आपोआप, कारण म्हणजे ते परत आपण म्हणतो ना कॉस्ट बेनिफिट, तसं ते. पण हे सगळं स्वतःच्या अनुभवाने यायला लागेल. फक्त म्हणजे प्रत्येकाचं असतं ना, नॉट इन माय बॅकयार्ड. तुम्ही करा हे चांगलं आहे पण तिकडे करा, माझ्याकडे नका करू. म्हणजेच मंडळी, हवामान बदलामुळे होणारी हानी ही अणुभट्टीपेक्षा होणाऱ्या हानीपेक्षाही जास्त आहे. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करायचं तर सध्या आपल्याकडे काय मार्ग आहे? सोलार एनर्जी, विंड एनर्जी, अशी रिन्युएबल एनर्जी, आणि ते आपण वाढवतो आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या देशाचा विकास पण करायचा आहे. आता आपला जो विकासाचा स्तर आहे, आपण म्हणतो की आपलं स्वप्न आहे विकसित भारत, इंडिया शुड बी अमंग द ॲडव्हान्स कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. तर तिथपर्यंत प्रगती साध्य करायची झाली तर आपल्याला तेवढी ऊर्जेची अवेलेबिलिटी असणं हे पण तितकंच आवश्यक आहे. याच्यात समीकरण आहे की म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, युनायटेड नेशन्सचं जो एक मापन आहे त्याचं, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि पर कॅपिटा एनर्जी यूज यांचं सरळ प्रमाण आहे. ऊर्जेचा वापर वाढवला का ह्युमन डेव्हलपमेंट वर जातो. कमी स्रोतातून जास्त ऊर्जा मिळवण्यासाठी अणुऊर्जा हा एक पर्याय आहे. जोपर्यंत मानव वस्ती आहे आणि आपल्याला एक काय म्हणतात त्याला समृद्ध जीवन जगायचं आहे, तर आपल्या ऊर्जेच्या गरजा या वाढतच जाणार आहेत. आणि अर्थ रिसोर्सेस हे फायनाईट आहेत. मग आपल्याला अशा प्रकारचे ऊर्जा स्रोत पाहिजे की ज्याच्याने आपल्या ऊर्जेच्या गरजा तर भागतील, पण अर्थ रिसोर्स कन्झम्पशन हे त्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजे. म्हणजे काय झालं की आपल्याला अशा प्रकारचे ऊर्जेचे स्रोत पाहिजे की त्याच्यामध्ये कोळसा, तेल किंवा गॅस याच्यापेक्षा एका किलो कितीतरी अधिक पटीत ऊर्जा मिळू शकते. अशी ऊर्जा म्हणजे ॲटॉमिक. म्हणजे 1 किलो कोळशाच्या तुलनेत 1 किलो युरेनियममधनं
जवळपास लक्षपट किंवा दशलक्षपट अधिक ऊर्जा निघू शकते. त्यामुळे माझ्याकडे एक युरेनियमचं एक एवढंसं 10 ग्राम 12 ग्राम असलं तर माझ्या फॅमिलीचं 2-3 महिन्याचं काम सहज भागू शकतं. अणुऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेनंतर जो कचरा किंवा जो वेस्ट उरतो ना, त्याविषयीही सातत्याने चर्चा घडत असतात. त्या दृष्टीने सुद्धा अणुऊर्जा ही खूप महत्त्वाची आहे. पण लोकांना भीती वाटते त्याच्यामध्ये की त्याच्यातनं वेस्ट निर्माण होते, मग ती वेस्ट हजारो वर्ष टिकवून ठेवायला लागते, मग त्याच्यातनं काय धोके निर्माण होतात. तर इथे पण एक खूप चांगला मुद्दा आहे आणि तो म्हणजे असा की म्हणजे समजा अणुऊर्जा वापरायची झाली तर अणुसंयंत्र रिॲक्टर्स याच्यावर आपण त्याचं इंधन म्हणून युरेनियम वापरतो आणि मग ते युरेनियममध्ये ते युरेनियमचं फिशन होऊन ऊर्जा बाहेर पडते. पण ते रिॲक्टरमध्ये त्याची जेवढी ऊर्जा आपण काढू शकतो तेवढी काढल्यानंतर ते इंधन बाहेर येतं. पण कोळसा जाळला की त्याची राख होते. समजा चौकोनी कोळसा गेला तर चौकोनचं चौकोन बाहेर येत नाही. हे इंधन आतमध्ये गेलं की बाहेर ते तसं बाहेर येतं. कारण त्याच्यात फक्त कारण हे ॲटॉमिक लेवलवर कन्झम्पशन होतं ना आणि त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं वस्तुमान असतं त्याच्या म्हणजे अत्यल्प भाग तोच फक्त त्या ॲटॉमिक प्रक्रियेमध्ये भाग घेतो. बाकीचा तो तसाच राहतो. त्यातनं फक्त ते गरम होतं आणि त्याच्यावर पाणी हे करून ते थंड करून ती ऊर्जा आपण बाहेर काढतो. पण फिजिकली हे तसं राहतं. रेडिओ होतं, मात्र खूप रेडिओ होतं आणि तेच रेडिओ खूप काळपर्यंत राहते आणि म्हणून लोक म्हणतात की बा ते हजारो वर्ष टिकून राहते, काय करायचं. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, अणुभट्टीतला हा जो कचरा किंवा हे जो वेस्ट आहे ना, याच्यावरती आपल्या भारत देशामध्ये प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि ह्या वेस्टचा पुनर्वापर आपल्या देशामध्ये होतो आहे. आता भारताचं उत्तर आणि आपण याच्यावर म्हणजे खूप व्यापक संशोधन केलं आहे आणि त्याचं इंडस्ट्रियल लेवलवर त्याचा उपयोग करतो आहे, फक्त प्रयोगशाळेत नाही. आणि ते म्हणजे असं की कुठल्याही गोष्टीचं सस्टेनेबल उपयोग करायचा झाला, पर्टिक्युलरली वेस्ट मॅनेजमेंटचा, तर आपण रिसायकलिंग हे महत्त्वाचं म्हणतो. आता घनकचरा व्यवस्थापन, त्यात ओला कचऱ्यातनं त्याच्यातनं वायू निर्माण करा, मिथेन निर्माण करा किंवा कंपोस्ट करा, म्हणजे यू आर रिसायकलिंग दिस होल थिंग. आणि आपण हे म्हणजे स्पेंड फ्युएलचं सुद्धा ते जे आपल्याकडे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये आपण ते त्याच्यातनं जे चांगल्या वस्तू आहेत त्या काढून परत रिसायकल करतो न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये, नवीन फ्युएल बनवून. आणि मग ते तर म्हणजे जवळपास 95 ते 98% सामग्री ही अशी रिसायकल होते. आणि उरलेली जी सामग्री आहे ती पण आपण त्याचा पण बऱ्याच कारणासाठी उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ आता सध्या आपण कोबाल्ट वापरतो. आता हे आपण म्हटलं ते रेडिएशन प्रोसेसिंग ऑफ फूड प्रोसेसिंग म्हणा किंवा इरॅडिएटर्ससाठी कोबाल्ट वापरतो. तर सीझियम हा एक आयसोटोप आहे. हो, फिशन रिॲक्टर्समध्ये फिशन झालं की त्यातनं तर अशी प्रक्रिया करताना त्यातनं सीझियम निघतं. तर त्या सीझियमपासून आपण म्हणजे इरॅडिएटर म्हणजे कोबाल्टच्या ऐवजी सीझियमपासून बनवलं, तो ॲक्च्युली इरॅडिएटर आपल्याला जास्त स्वस्तात करता येतो. नाही, कारण ते आपण ते जेव्हा प्रोसेसिंग करतो तेव्हा ते शिल्डिंगच्या मागे असतं, त्यामुळे ते करताना येत नाही. त्याचा वापर करतो. आता कोबाल्ट इरॅडिएटरसुद्धा अन्न प्रक्रिया करताना तर कोबाल्ट इरॅडिएटर एका शिल्डेड याच्यात असतो. तसं तर त्यामुळे तसं ते सीझियमसुद्धा एका शिल्डेड याच्यातच ठेवणार आपण, त्यामुळे तुम्हाला त्याचं काही नुकसान नाही. तर असं जर हे केलं तर वेस्ट मॅनेजमेंट इट बिकम्स म्हणजे लोकांची भीती आहे तो 1% कमी प्रॉब्लेम उरतो. मंडळी, डॉक्टर अनिल काकोडकर
हे अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जातात. थोरियम या इंधनावर आधारित स्वदेशी तंत्रज्ञानाचा शोध त्यांनी लावलाय. सध्या ते प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. या भट्टीमध्ये थोरियम युरेनियम 233 याचा मूळ ऊर्जा स्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरुवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अशा प्रकारच्या भट्टीमुळे भारताची 75% ऊर्जेची गरज दूर होईलच, पण ऊर्जा मिळवण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्गही आपल्याला उपलब्ध होईल. तर सगळ्या वीज निर्मितीच्या पद्धतीत तुम्हाला आढळलं की न्यूक्लिअर ही सर्वात सुरक्षित आहे. कारण त्याचं रेडिएशन कमी असतं, त्याचा काही परिणाम होत नाही. दैनंदिन जीवनामध्येही अणुऊर्जेचे खूप उपयोग आहेत. म्हणजे अगदी अन्नधान्य टिकवण्यासाठीही याचा वापर केला जातो. हे जे म्हणजे अन्न पदार्थाची नासाडी होते त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळे प्रकार म्हणजे असं की एक तर अन्न नासतं, म्हणजे आता एखादं फळ ठेवलंच की ते काही वेळ चांगलं राहतं, पण त्याच्यानंतर ते नसतं. बऱ्याच वेळेला एखादी खायची गोष्ट, विशेषतः धान्य वगैरे जर ठेवली तर त्याच्या आतमध्ये कीड लागते. तर ही फुलं म्हणजे आपण झाडावरनं तोडली की ती टवटवीत राहतात, पण कालांतराने कोमेजतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये रेडिएशनचा खूप उपयोग होऊ शकतो. म्हणजे असं की एखादी गोष्ट समजा 8 दिवसात नासण्याची शक्यता असते, तर त्याच्यावर जर आपण विकिरणचा मारा केला, रेडिएशन डोसने एक्सपोज केलं त्याला, आणि त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, तर त्याची टिकून राहण्याची क्षमता आणखीन वाढते. कांदा टिकवण्यासाठी जे रेडिएशन केलं जातं त्यामुळे हा कांदा 7 ते 8 महिने टिकू शकतो. कांद्याचं म्हणजे नासणं हा वेगळा नंतरची गोष्ट आहे, पण कांद्याला ठराविक असं ठेवून राखलं तर त्याला कोंब फुटतात. कांद्याला, बटाट्याला कोंब फुटतात, आणि मग ते कोंब फुटायला लागले की मग आपण ते खात नाही सहसा. तर त्याच्यावर जर रेडिएशन प्रक्रिया केली तर कोंब फुटायला जो अवधी असतो तो कितीतरी लांबतो. म्हणजे असं की समजा साधारणपणे कांद्याला 1 महिन्यात 1.5 महिन्यात समजा नीट त्याची साठवणूक केली तर, नाही तर आधीच होऊ शकतं. पण त्याच्यावर रेडिएशन प्रोसेसिंग केलं आणि त्याच्याबरोबर रेडिएशन आणि कोल्ड स्टोरेज अशा पद्धतीने जर आपण त्याचं हे केलं तर आपण 8 महिने 9 महिनेपर्यंत हा कांदा तसाचा तसा ठेवू शकतो. त्याच्यामध्ये कोंब फुटत नाही अजिबात. त्यासाठी लासलगाव येथे राज्य सरकारचा एक प्रकल्प आहे आणि त्यातल्या ज्या प्रक्रिया आहेत ना त्या अत्यंत सुरक्षित आहेत. पण आपल्या इथे म्हणजे हे BRCमध्ये एक रिसर्च इरॅडिएटर आहे छोट्या प्रमाणात, म्हणजे लासलगावचा आहे. तिथे म्हणजे आपण गनी बॅग्समध्ये कांद्याचं इरॅडिएशन करतो. BRCमध्ये ट्रेमध्ये कांद्याचं इरॅडिएशन होतं. म्हणजे ते स्केलचा फरक आहे, पण ते प्रयोग करण्यासाठी होतं. लासलगावला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशनसाठी म्हणून तो प्लांट आहे. पण आधी BRCच्या त्याच्यावर प्रयोग केले त्यात. मग त्याच्यानंतर सुरुवातीला ह्युमन कन्झम्पशनच्या आधी ॲनिमल ट्रायल्स करतात. म्हणजे ॲनिमल औषधाच्या बाबतीत जसं क्लिनिकल ट्रायल्स करताना करतो तसं, की मग त्यांच्यावर ॲनिमल्सवर असे इरॅडिएटेड पदार्थ खाल्ल्याने काही परिणाम होतो का वगैरे त्याचा अभ्यास केला. असे तो खूप डेटा गोळा केला. आणि म्हणजे आपल्या इथे जरा वादविवाद म्हणजे म्हणतात ना आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, सो ते जवळपास 20-1 वर्ष ही म्हणजे सरकारी स्तरावर हे सुरक्षित आहे की नाही आहे, सुरक्षित आहे का नाही आहे असं. तर ते सगळे म्हणजे त्याचे इव्हॅल्युएशन झालं, टेस्ट केल्या गेल्या वगैरे. पण साधारणपणे 80च्या दशकात
सरकारने याला परमिशन दिली की आपण असं इरॅडिएशन करू शकतो आम जनतेसाठी आणि ते अत्यंत सुरक्षित आहे. या प्रकल्पाविषयीची संपूर्ण माहिती या पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच जाणून घेऊया. मंडळी, कांद्याबरोबरच आंबा असेल, इतर फळं असेल किंवा इतर धान्य टिकवण्यासाठीही ह्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो. त्यातूनच त्यांची कार्यपद्धती काय आहे, खर्च काय आहे, प्रक्रिया काय आहेत, हेही आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत पण पुढच्या एपिसोडमध्ये. कुठल्याही टेक्नॉलॉजीचा उपयोग हा रिस्पॉन्सिबल पद्धतीनेच झाला पाहिजे आणि जो म्हणजे एकदा तशी मानसिकता आपण तयार केली की जी गोष्ट करायची ते. आता ड्रायव्हिंग कार तुम्ही दिली आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग केलं तर ॲक्सिडेंट होणार, पण ते रिस्पॉन्सिबल पद्धतीने केलं तर इट इज सेफ. हां, करेक्ट, एक्झॅक्टली. सो तसं तर पण बहुतांश देश हे रिसायकल होऊ देत नाहीत, आपण करतो. त्यामुळे परदेशात जो म्हणजे चर्चा होते वेस्टची, तो त्यांचा प्रश्न आहे, आपला प्रश्न नाही. की कुठलीही गोष्ट ही वाईट नसते किंवा चांगली पण नसते, त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या प्रकारे आपण जर उपयोग केला सो इट कॅन बी ऑलवेज बेनिफिशियल. हिरोशिमा नागासाकी तिथे बॉम्ब सर्वायव्हर्सवर अभ्यास केले लोकांनी आणि त्यांनी हे सिद्ध केलं की देर इज नथिंग लाईक जेनेटिक इफेक्ट ऑफ रेडिएशन. मुळात अणुशक्ती ह्या क्षेत्रामध्ये आपला भारत देश स्वयंपूर्ण आहे आणि त्यासाठीचं मोठं योगदान आहे डॉक्टर अनिल काकोडकर सरांचं. आपण काही कोणीतरी बाजारातनं आणलं बाहेरून परदेशातनं आणि विकलं म्हणून आपण विकत घेतलं असं नाही करत. आपल्या इथे आपण स्वतःचं संशोधन करतो, त्यामुळे नॉलेज लेवल इज कम्पेरेबल विथ एनी अदर कंट्री. दुसरं म्हणजे संशोधन करून मग ती प्रॉडक्ट्स अर्थात बाहेरून पण आयात करतो, पण म्हणजे वी आर नॉलेजेबल, काय म्हणतात इंटेलिजंट बायर्स. मंडळी, कुठल्याही गोष्टीला दोन बाबी असतात, चांगल्या आणि वाईट. वाईटावर नेहमी मात करून चांगल्या गोष्टी घडवायच्या असतात, हे सूत्र आहे आणि हे सूत्र इथे सुद्धा आहे. तसं बघितलं ना तर धोका प्रत्येक ठिकाणी असतो. अगदी रस्त्यावर चालताना सुद्धा आपल्याला प्रचंड धोका असतो, पण आपण जबाबदारीने चालतो आणि तो धोका टाळतो. हेच आपण करायचं आहे अणुऊर्जा या बाबतीमध्ये आणि त्यासाठी माहिती घ्यायची, जागरूक व्हायचं. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले जे सगळे एपिसोड आहेत ना, 425च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता, त्यातली माहिती जाणून घेऊ शकता. पण त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही वापरायला पाहिजे. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार मी प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण नक्की बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.